बारोमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनीच अडवला शासकीय रस्ता अशी म्हणण्याची पाळी आली आहे। दरम्यान हा रस्ता आमच्या जागेतून आम्ही का देऊ अशीही त्यांची भूमिका आहे। पाडळी बारव ग्रामपंचायतीने बारव येथे ठक्कर बापा योजनेतून 2010-11 मध्ये 200 मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले व त्या रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्यावर 14व्या वित्त आयोगातून मोरीच्या कामाला मंजुरी मिळून काम सुरू केले। या मोरीमुळे पूर्व बारव व मध्य बारव या लोकवस्तीत एकमेकाशी जोडल्या जाणार आहेत, परंतु ओढ्यालगत असणाऱ्या काही नागरिकांनी सदर रस्ता हा आमच्या खाजगी जागेतून जात असल्याचे कारण देत तार कंपाऊंड टाकून वाहतुकीसाठी असणारा रस्ता बंद केला आहे। त्यामुळे पूर्व बारवच्या 200 ते 300 नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या येणे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे। या संदर्भामध्ये स्थानिक नागरिकांचे काय म्हणणे आहे, सरपंचांचे काय म्हणणे आहे व ज्यांनी रस्ता अडवलाय त्यांचंही काय म्हणणं आहे हे समजून घेतलं आहे। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स। आमच्या मुलांना ह्या ओढ्यातून तिकडे त्या रस्त्याला जावं लागतं। ह्या माणसांनी हा रस्ता बंद केल्यामुळे आम्ही जाऊ शकतो। बंद कोणी केलाय? त्या साईडच्या लोकांनी। तर मग तो लवकर मंजूर झालाय, तो वेळेत पूर्ण व्हावा व आम्हाला तिकडे जाता यावं। त्यांनी बंद का केलं काय माहिती घेतली? नाही एवढं वांडा घेऊन झाला पाहिजे ना, पाहिजे लवकर रस्ता वेळेत पूर्ण व्हावं एवढीच इच्छा आहे। मुलांच्या परीक्षा आहेत, जवळ आलेल्या आहेत आणि जाता येत नाही मुलांना। कुणाला काही पण होऊ शकतं ना या तारेतून जाताना, कुणाला लागू शकतं, काही होऊ शकतं, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यासाठी रस्ता होणे हे गरजेचं आहे। आम्हाला शाळेमध्ये यायला जायला त्रास होतो, ते पेटामध्ये दार घुसली माझे। तू कितवीला आहेस? 4थीला मी आहे। कुठल्या शाळेत आहे? प्राथमिक विद्या मंदिर बारामध्ये मी शिकतोय। तू आता चालला कुठे? घरी? हा, जेवायला घरी जा। हा रस्ता बंद कोणी केलाय? परिसरच्या लोकांनी। काय व्हायला पाहिजे? ते रस्ता तोडायला पाहिजे। रस्ता व्हायला पाहिजे। हा, तारेतून यायला लागते, तर रस्ता झाला पाहिजे। त्रास होत आहे लोकांना शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे। स्वतः आले कुठनं? स्टँडवर इथं तारेचं कंपाऊंड आहे, काय त्रास होतोय? काय व्हायला पाहिजे? रस्ता इथं झाला पाहिजे, त्रास होते, तर तारेतून यायला लागते। आमच्या पोरांना शाळेची अडचण आहे, याय जायला रस्ता नाही, ते लोकांनी कंपाऊंड लावला। आता आम्ही काय करायचं साहेब? हा रस्ता किती वर्षापासून सुरू होता? आता हे 10-12 वर्षापासून चालूच आहे रस्ता। 15 वर्ष 18-15 वर्ष चालू आहे रस्ता, चालू आहे। आता कंपाऊंड लावलं ते लोकांनी। सरपंच साहेब, बारव या ठिकाणी या ज्या मोरीचं काम चालू आहे, बाजूला तार मारलेली आहे, रस्ता बंद झालेला आहे, शाळेच्या मुलांना जायला त्रास होतोय, नेमकं काय प्रकारे आपण सरपंच आहात? साहेब, 15 दिवसापासून या मोरीचं काम आम्ही चालू केलंय। ही पूर्व बारवटी म्हणजे हे पूर्व बारवचा भाग आहे। इथं जवळजवळ 200 ते 225 घरं आहेत आणि इथं जी लहान मुलं आहेत, बालक मंदिरची किंवा इयत्ता 7वी पर्यंत अण्णासाहेब आवटे विद्यालय, त्या शाळेला जाण्यासाठी मुलांना
8-10 दिवस झाले इथं आडवं ताड कंपाऊंड मारले, अर्धवट तार कंपाऊंड मारले. त्याशिवाय कंपाऊंड ह्या जे जी आहेत हे 2-3 जणांनी 4-5 लोक आहेत त्यांनी गावाला वेटीस धरण्याचं काम. हे इथं ते केदारी आहेत, मडके आहेत, काळे आहेत, रावते आहेत, हे उतळे आहेत. ह्या 4-5 जणांनी रस्ता बंद करायचं कारण खाजगी जागा नाही साहेब ती, त्याच्यावर शासनाचा फंड ओढ्याला पाणी असतं, त्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जाण्याची गैरसोय टाळावी यासाठी आम्ही इथं हाती घेतले. त्यांची ही गुणवत्ता वाढ आता इतके वर्ष साहेब 10 वर्ष झाले, 10-12-15 वर्ष हा सरळ रस्ता आम्ही मोरी बांधल्यामुळे हा सरळ रस्ता येणाऱ्या जाणाऱ्यांना इकडं. आता हे आपण उभं राहिलो प्रायव्हेट मालकीची म्हणजे शेतकरी जागा आहे, त्यांनी त्याच्या जागेतून नाल्याच्या कडेने आम्हाला जाण्यासाठी संमती दिली. रस्त्याला तो देऊ शकतो. BDO साहेब आणि पोलीस स्टेशनला 2-3 दिवस तक्रारी अर्ज दिलेले, त्यांना पण कन्व्हिन्स केले. त्यांनी त्या सोसायटी धारकांना सुद्धा बोलवलं होतं त्याशी, ते पण तयार झाले की आम्ही 20 फुटी रोड द्यायला तयार आहोत. परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी परत सकाळी काहीतरी म्हणले, आम्ही त्यांचं ठरलं की आम्ही देणार नाही. आता पुढील कारवाई आम्ही कायदेशीर जो आहे त्यानुसार चालवलेली प्रक्रिया. आमच्या पोरांना शाळेला यायला जायला अडचण आहे. इथून पावसाळ्यात पण पाणी असतं. खुला केला नाही, तुमची पुढची भूमिका काय असेल? आता आम्ही ते त्यांनी कंपाऊंड लावलं ते आम्ही हे करणार ना, मग काय करणार? मोडून टाकणार आम्ही ते. आमच्या पोरांना शाळेला यायला जायला अडचण आहे, आम्हाला बी अडचण आहे. पावसाळी पण आमचे पोर तसेच येतात जातात. आम्ही सकाळी जातो तर संध्याकाळी येतो, ते म्हणतात रस्ता सारखा चालू आहे, वाहतूक आहे. कुठली वाहतूक आहे? काय हवाई रोड थोडी आहे. तर आम्ही मारहाण तोडफोड काय होईन ते करू का आमच्या पोरांना रस्ता नाही. आमच्या पोरांना पार अजिबात शाळेत सुद्धा आम्ही पाठवायला लागले नाही. आता काय त्यांनी करून द्यावं आम्हाला, आणि नाही तर मग आमचं काय वेगळं होणार आहे. आम्ही सगळे महिला जाऊन मारहाण करणार आहे आणि ते मोडून टाकणार आहे सगळा. पुढचं आम्हाला काय सांगू नका मग. आणि मुलांना आमच्या रस्त्यात नाही भेटला तर जाणार कुठून ते शाळेला? आम्ही इथेच राहतोय का बारोमध्ये. आम्ही कमीत कमी 18 वर्षे. हीच रस्ता आहे ना आम्हाला. जर यांनी येऊन नाही दिलं तर मग येणार कुठून पोरं? मग ते आमचे पोरं शाळांचे बंद करावं लागणार आम्हाला. हा रस्ता बी आहे पण आता हे लांबून पडतो. इथून कमीत कमी 1 किलोमीटर पोरांना जावं लागेल, तेव्हा तो रोडला लागेल तिकडे जायला पोरं. मग ते त्यांनी रस्ता आम्हाला द्यायला पाहिजे. आमच्या गाड्या रोज जातो आम्ही, धंद्याला जायला लागतो आम्हाला रोज. आम्हाला रस्ता पाहिजे, नाही तर आम्ही कंपाऊंड टाकलेलं मोडून टाकणार आहे. मग आम्हाला काय सांगायचं नाही, तुम्ही सगळं आम्ही मोडून टाकणार आहे बाया मिळून. यांनी कधी रस्ता बंद केले ना तो हमें मोर्चा काढू. बहुत दिन से आते जाते हमारी पीढ़ी हम इधर से सिर पे पाटा लेके घूमते और एक रास्ता था, हमको वो रास्ता मांगता, दूसरा कुछ नहीं. हमारे बाल बच्चे छोटे हैं, उनका नहीं तो फिर हम तोड़ फोड़ करने वाले उनका. हाँ, फिर हम नहीं पर हम मोर्चा काढने वाले. फिर इसके अलावा दूसरा कुछ हमारे इलाज नहीं है. मुलं शाळेत जाण्यासाठी 15-20 मिनिटं जातात. तोच वेळ जर राहिला तर त्या वेळेमध्ये मुलं शिकू शकतात, अभ्यास करू शकतात, त्यांना खेळण्यासाठी वेळ भेटू शकतो. तिकडच्या लोकांचा विरोध काय? त्या लोकांचा विरोध असा करतात का आज ही लोक तिकडनं जाऊच नाही का. आज का हा भारत पाकिस्तान काही सीमा लगत सीमा नाही आहे. आज सगळे बारावचेच रहिवासी आहेत. आज पूर्व बाराव म्हणजे काय ते काही पाकिस्तानमधनं नाही आलेले, ते पण बारावचेच रहिवासी आहेत. हा प्रश्न तुम्ही सनदशील मार्गाने, कायदेशीर मार्गाने सोडवत का नाही? आम्ही आज जर या लोकांनी जर दिला नाही रस्ता, जर रस्त्याचे तार कंपाऊंड जर काढलं नाही तर आम्ही सदर ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही जी कायदेशीर कारवाई असेल ती आम्ही करणारच आहे. यामध्ये समजा आज माझा कोण नातेवाईक असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. आज या ठिकाणी हरिचंद्र काळे, रोहिदास रावते, खेवजी केदारी, त्यानंतर चिमटे असतील, जांभूळकर असतील, त्याच्यानंतर कांबडे असतील, डावकर असतील, या लोकांनी आज लोकांसाठी गैरसोय करू नये एवढंच मला म्हणायचं आहे. सर, हे सगळे शिक्षक आहेत. यांनी काही गोष्टींनी म्हणजे ग्रामपंचायतशी बसून काही गोष्टी असतील, अडचणी असतील त्या सांगून हा रस्ता खुला करून द्यावा. पूर्व बारावचे लोक असं म्हणताय जर रस्ता खुला करून दिला नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ. तुम्ही काय सांगाल? त्याला पर्याय नाही साहेब. कायदा हातात लोकांना जर रस्ता खुला झाला नाही तर कायदा हातात घेणारच लोक. मग ते इथून पुढे काय होईल? समजा भांडणं होतील, दंगल होईल, काय होईल, याला सर्वस्वी जबाबदार ती लोक राहतील.
जागा देत नाही म्हणजे सर त्यांचं असं झालं, याच्या 5 वर्ष अगोदर त्यांनी त्याच्यावर फंड पडलेलं आहे. ते उगीच म्हणजे त्रास देतात, द्यायचं काम आहे त्यांचं. काय आहे त्याच्यामध्ये नाही, कायद्याला हात ठेवले तरी त्यांचं काय होणार नाही. कारण ग्रामपंचायतचा पंचायत समितीचा त्याच्यावर फंड पडलेला आहे. हे उगीच म्हणजे फुकट त्रास द्यायचं काम करतात सरपंचला किंवा इकडच्या सदस्यांना, इकडचे ग्रामस्थांना. त्यांचं फक्त हेच म्हणणं आहे की इथून ते लोक जाऊन येणे नाही, बस. दुसरं त्यांचं काय म्हणणे नाही. दुसरा पर्याय रस्ता आहे? पर्याय रस्ता म्हणजे पर्याय रस्त्यालाही आहे, पण इथून जायला पोरांना इकडचे ग्रामस्थांनी शाळा जवळ आहे का? शाळा जवळ आहे, काय अपघात झाला, काय घात झाला तर ती मंडळी विरोध का करतात? काय करतात त्यांनाच माहित आहे. पर्यंत गेले 10 वर्ष आजपर्यंत रस्ता झालेला नव्हता. आज आम्हाला ग्रामपंचायतीने माननीय सरपंच साहेब, माननीय सदस्य साहेब यांनी आम्हाला रस्त्याचं एस्टिमेट इथं आम्हाला मंजूर करून दिलेलं आहे. आणि आज इथे पाईप टाकले गेलेले आहेत, तुम्ही पाहताच आहेत. तर ते पाईपाचं काम चालू आहेच, ते काम चालूच राहणार आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु हे तो पूर्वनियोजित जो पुढे जाणारा पश्चिमेकडे जाणारा जो पाईपावरून जो रस्ता होणार आहे, पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे, तो काही मंडळींनी पश्चिम पट्ट्यातल्या म्हणजे रावते म्हणा, केदारी म्हणा, हे सर्व शिक्षक आहेत. आज शिक्षक पेशाने शिक्षक जरी असले तरी त्यांचा काही उपयोग नाही. काय उपयोग आहे मला सांगा तुम्ही. कारण आज तुमच्याच मुलांना जर तुम्ही शिक्षणासाठी जर वंचित करत असाल तर त्याचा उपयोगच नाही ना. बरं ठीक आहे, मुलं शिक्षक तिथून जाणार, ते काय म्हणतात की आम्ही एवढा बोळ देऊ तुम्हाला. कुठल्या पद्धतीने बोळ देणार आहे? आज ग्रामपंचायतीचा तिथं गेल्या 10 वर्षाच्या याच्यामध्ये जो फंड पडलेला आहे, खडीकरण पडलेले त्यांच्या दारासमोर, त्या रस्त्याला खडीकरण पडलेलं आहे 10 फुटाचा. मग 10 फुटाचं जे खडीकरण पडलेले, आज त्याच्यावरती ग्रामपंचायतीचा अधिकार आहे की नाही? आहेच. मग तो अधिकार असताना देखील आज ग्रामपंचायतीला जर ही लोक जर आड येत असतील तर आज ग्रामपंचायतीच्या वतीनं मान्य सरपंच साहेब यांच्या वतीनं आपण त्याच्यावरती हे करू शकतोच आहे. हे आपल्याला कायद्याने करता येतं. परंतु तरी सामंजस्याने सरपंच साहेबांनी 2-3 वेळा त्यांना समज घातली. समज घातल्यानंतर सुद्धा ते काही ऐकत नाहीत. मग आता शेवटी पर्याय लोकांना एकच उरलेला आहे, ग्रामस्थांना इकडच्या पूर्व भागात. त्यांची जर ती खाजगी मालकीची जागा असेल तर त्यांनी तुम्हाला जाऊन का द्यावं? नाही, खाजगी मालकाची जागा ठीक आहे, त्यांनी घेतली ती नोटरी पद्धतीने घेतली. 80 गुंठे जरी जागा घेतली, आज त्या 80 गुंठे जर खरेदी खत नाही झालं तर एकाच्या नावावर कुणाच्या तरी केली, आणि केल्यानंतर जे बाकीचे राहिलेले त्यांनी नोटरी पद्धतीने प्रत्येकाने 1-1 गुंठे असे वाटप करून घेतले. बरं, त्यांची सोसायटी नाही, सोसायटी सुद्धा नाहीये. आणि सोसायटी जरी असली तरी तुमच्या ग्रामपंचायतीचा फंड जरी पडला तो एकदा ग्रामपंचायतीचा रस्ता गेला, त्याला तुम्ही कोणीही आडकाठी करू शकत नाही. हा आपला महाराष्ट्र शासनाच्या कायद्याच्या नुसार आपल्याला बोलता येतं. बरं, आणखीन एक गोष्ट, जरी त्यांनी आता म्हणले की आमच्या जागेतून आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही, ठीक आहे, नाही जाऊन देत, मग आम्हालाही तो मार्ग आहेच आहे. आम्ही कायद्याने किंवा प्रोसिजरने आम्ही सुद्धा लढा द्यायला तयार आहे. आणि जरी त्यातूनही जरी नाही ऐकले तर आमची ही सर्व जी ग्रामस्थ मंडळी आहेत, ह्या मुली लहान मुलं किंवा हे इथले जे ग्रामस्थ सगळे आहेत, आमच्या इथल्या लेडीज सगळ्या आम्ही तहसीलदार कचेरीत जाऊन उपोषणाला बसू. त्यातूनही जरी नाही ऐकलं तर आमच्याकडं स्वतंत्र आहे, मग आम्ही सगळेजण मिळून ते सगळं उखडून टाकू. याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्हाला रस्ता दिला नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन, आणि आम्ही कायदा जर हातात घेतला तर याचे परिणाम जे असेल ते त्यांना भोगावं लागेल. त्यांनी आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे. अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. 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 एवढीच मागणी आहे का आम्हाला हा रस्ता क्लिअर करून द्यावा त्यांनी. आमची इथून लहान मुलं नर्सरी ते 7वी पर्यंत आहेत या बारव शाळेमध्ये. त्यांची जर खाजगी मालकीची जागा असेल तर त्यांनी तुम्हाला रस्ता का द्यावा? खाजगी मालकीची जागा असूच शकत नाही साहेब. आम्हाला पण जागा आहेत, आम्ही स्वतःच्या घरात नाही आहे, आम्ही वैयक्तिक आमच्या जागेतून रस्ता सोडलेला आहे. त्यामुळं हे बंधन कोणालाच नसतं. हा रस्ता हा सगळ्यांना समान असतो. हा ग्रामपंचायत निधीतून आलेला रस्ता आहे, त्यामुळे इथं रस्ता झालाच पाहिजे. आमच्या मुलांची सोय झालीच पाहिजे. 15-20 मिनटं लागतात आम्हाला स्टेट परदेशपुरापर्यंत जायला, आणि तिथून परत 10 मिनटं आम्हाला शाळेपर्यंत यायला. आमच्या मुलांच्या सकाळच्या शाळा सुद्धा बुडतात, आणि त्यामुळं आम्हाला हा इथून 5 मिनिटाचं अंतर आहे फक्त शाळेत जायला.
तर या लोकांनी आमचा इथला रस्ता बंद केलेला आहे. हा आम्हाला रस्ता त्यांनी नाही चालू करून दिला तर आम्ही सर्व लेडीज सगळं हे तार कंपाऊंड स्वतः उखडून टाकू. आमची खाजगी मालकीची ह्याच्यात कोणाचा अधिकार नाही. हा फक्त जेवढे आमचे प्लॉट धारक आहेत ना तेवढ्यांचाच हा रोड आहे. बाकी ह्याच्यात कोणाचाही संबंध नाही. पण कसं आहे का हे दबाव आणतात काय आम्हाला रस्ता पाहिजे इथून आम्ही देऊ शकत नाही. आमच्या मुलांना आम्हाला अशी मोकळीक मिळत नाही. मुलांना हे दादागिरी करतात, शिवे देतात. पोलीस 3 वेळा पोलीस कंप्लेंट झाली आमच्या. एवढे दादागिरी कोण करते? ती लोक करतात. पोलीस करतात. पोलीस पण आम्हाला बोलले इथल्या ताईंच्या नावावर धक्काबुक्की दिली. माझ्या मिस्टरांना सुद्धा इतकं वय आहे त्यांचं तरी त्यांना त्या दिवशी पुढे घालून नेलं पोलीस स्टेशनला. ह्या लोकांना कामगारांना नेलं त्यांनी त्या दिवशी. इथं काम चालू होतं ना हे काम आमचं चालू होतं. म्हणजे एवढी दादागिरी कुठं करतात. पोलिसांनी आम्हाला म्हणजे तिथं सहकार्य केलेलं नाही. आम्ही त्या दिवशी म्हणलं बाबा मग त्यांना तुम्ही पोलीस संरक्षण देणार ना. आम्हाला काय तर म्हणे तुमचं अनलिगल आहे म्हणे, तुम्हाला आम्ही पोलीस संरक्षण देणार नाही. खुला करून द्यावा आणि मुलांची पहिली गोष्ट म्हणजे मुलांची सोय ह्या रस्त्याने जाण्यासाठी एवढीच आमची मागणी आहे. आणि आम्ही काय वाळीत टाकलेलं नाही. प्रत्येक गोष्ट वेळेस आहे ना ते आम्हाला आडवे येतात. आत्तापर्यंत आमच्याकडे ग्रामपंचायतचा कुठलाच निधी आलेला नाही, कुठली सोय झालेली नाही. आत्ता हे सरपंच निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला रस्ता मंजूर करून दिला. आधी पण होता पण यांनी हे पाऊल उचललं आणि त्याच्यातही ते आडवे येतात. इकडचे लोक काय त्यांना पाय नाही का काय नाही ते त्यांना चालत नाही. आज जे हायवेला राहतात त्यांना गाड्यांचा त्रास होत नाही का? यांना एवढ्या गाड्यांचा त्रास होतोय. ते म्हणतात का आमच्याकडे कोणाकडे येऊन बघा सगळे सर्वसामान्य जनता आहे, कोणाकडेही 4 व्हीलर नाही. मग यांना कुठल्या गाड्यांचा त्रास होणार आहे? आणि तुमची जर प्रायव्हेट मालमत्ता आहे तिथं तुम्ही शाळा का बांधून दिली तिथं? शाळा बांधूनच द्यायची नाही त्यावेळेस. नाही तर मग शाळेला तुम्ही बंद द्या ना तुमची जर प्रायव्हेट असेल तर. आमचं एवढीच मागणी आहे का आम्हाला हा रस्ता करून द्यावा त्यांनी आणि त्यांनी समंजस्याने करून द्यावा. नाही तर आम्ही आमची पावलं उचलायला तयार आहे. मग कायदाही हातात घेतला तरी चालेल. आम्ही इथं रस्त्याला पुढे अडवणूक करायला गेलो का ते पहिल्यांदा आम्हाला म्हणणार बाई माणसं पुढं का येता, बाई माणसं का बोलता. आणि म्हणे पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा म्हणजे आमचे काळे काका जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तेव्हा दिगंबर बाळसराफ आहे ना हा ग्रामपंचायत सदस्य असून तो म्हणला का यांचे तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का तुमचे मिस्टर लोक नोकरीला आहेत आणि त्यांच्या आम्ही नोकऱ्या घालू, जाऊ द्या यांच्या नोकऱ्या, बघू आता काय होते. अशी आम्हाला धमकी पण दिली त्यांनी. तुमची मागणी काय? आमची मागणी इथून रोड नाही झाला पाहिजे. आमची मागणी आमच्या सोसायटीला आम्हाला या लोकांपासून स्वीकार करायचा आहे. राहिला तुमच्या पोरांचा प्रश्न आम्ही पाहिलं त्यांना देणार आहेत पण आम्हाला त्रास होता कामाचा नाही. फक्त पाऊल वाट आम्ही देऊ. गाडी एक सुद्धा गेली नाही पाहिजे. 4 व्हीलर नाही, 2 व्हीलर नाही, काहीच नाही. कोण म्हणतं रस्ता खुला करून देत नाही? कोण म्हणतं रस्ता खुला करून देत नाही? विकल्याच्या पायथ्याशी राहतो आम्ही, अन्याय सहन करणार नाही. आमची मुलांना हा ओढा रस्ता पार करून जावं लागतं. त्यामुळे हा लवकरात लवकर रस्ता मोकळा करावा. शासनाकडून ह्या रस्त्यासाठी फंड आलेला आहे आणि 2 दिवसाची मुदत देतो. 2 दिवसात हा रस्ता खुला झाला पाहिजे.
आपण आहोत बारावी या ठिकाणी पाठीमागं पाहतोय. ह्या ओढ्यामध्ये रस्त्याचं काम चालू आहे, मोरीचं काम चालू आहे. हे स्थानिक मंडळींचा विरोध आहे. हा रस्ता खाजगी आहे, आम्ही इथून जाऊन देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. ग्रामपंचायत म्हणते हा रस्ता सार्वजनिक आहे, याच्यावर फंड पडलेला आहे. नेमकं काय आहे, अडचण काय आहे, आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. तर या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे, या रस्त्याला तुम्ही परवानगी देत नाही असं पंचायतीचं म्हणणं आहे. तुमचा विरोध का? हा रस्ता जो आहे हा आमच्या खाजगी मालकीचा आहे. आम्ही हा प्लॉट खरेदी करून आमच्या सोयीसाठी आम्ही हा रस्ता सोडलेला आहे. ग्रामपंचायत सांगते की या रस्त्याला सरकारी फंड पडलेला आहे, पंचायतीच्या दप्तरी या रस्त्याची नोंद आहे आणि तुम्ही खोडसाळपणे शाळेच्या मुलांना इथं येण्या जाण्यासाठी अडवताय. हा रस्ता ग्रामपंचायतीला आम्ही स्वतःहून नोंदलेला नाही. ग्रामपंचायतीने आम्हाला तर रीतसर नोटीस दिलेली नाही की बाबा आम्ही हा तुमच्या रस्त्यावर फंड टाकतोय किंवा आम्हाला हा रस्ता करायचा आहे. अचानक त्यांनी येऊन त्याशी काम सुरू केलं, तेव्हा आम्ही त्यांना अडवलं की बाबा आमच्या रस्त्याला का जोडताय म्हणून. तेव्हा ते म्हणायला लागले की नाही हा आम्ही ताब्यात घेतला. अचानक आम्हाला सांगितले की आम्ही हा ताब्यात घेतला. आम्हाला अधिकारीही माहीत नाही याविषयी. आम्हाला तशी रीतसर नोटीससुद्धा दिली नाही. तशी का शासनाची तरतूद असते की 3 दिवस कमीत कमी 3 दिवस तरी आधी नोटीस दिली गेली पाहिजे त्या कामाची. तशी नोटीसही नाही, पूर्वसूचना सुद्धा नाही आम्हाला. तुमच्या या घरांच्या बाजूला शाळा आहे, विद्यार्थ्यांना इथून जातं तुम्ही आता जे कंपाऊंड टाकलंय त्या विद्यार्थ्यांना वाकून यावं लागतं, त्यांना त्रास होतोय. मग अशी एका विद्यार्थ्याला थोडी जखम झाली. असा आडमुठेपणा का, किमान त्यांना पाऊलवाट का देत नाही? आम्ही पहिलाही त्यांना म्हणलं आम्ही तुम्हाला पाऊलवाट देतोय, तुम्हाला पाऊलवाटची आम्ही गैरसोय करणार नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की इथं तुम्ही छोटासा जाण्यासाठी पूल, छोटा म्हणजे लोखंडी पूल टाका. तर ते मानत नाही. ते डायरेक्ट म्हणजे मोठा पूल टाकून आम्हाला इथं येण्या जाणे मोठा रोड पाहिजे ही मागणी ते आम्हाला आमच्याकडे करतात. आणि ते आमच्या सोसायटीला त्रासदायक होते, त्यामुळे आम्ही तो रोड देऊ शकत नाही ना. सध्या आम्ही कंपाऊंड टाकले, आम्ही त्यांना ते म्हणतोय ना तुम्हाला पाऊलवाट आम्ही देणार आहेत. मुलं आहेत, आम्हाला मुलं आहेत, त्यांनाही मुलं आहेत. त्या मुलांसाठी आम्ही तुम्हाला 2 फुटाची 3 फुटाची पायवाट देणार. पण त्यांनी आम्हाला डायरेक्ट मोठा पूल टाकायची काही गरज नाही ना, तुम्हाला देणार आहेत आम्ही पायवाट. पण ते मानत तुम्ही या संदर्भामध्ये एकत्र बैठक घेऊन यावर काय मार्ग निघतोय का, असा काही प्रयत्न केला? बैठक झाली त्या दिवशी PIच्या समोरच आली. त्या PIच्या समोर सुद्धा मी सांगितलं की 3 फुटाची आम्ही त्यांना पायवाट देऊ, आमचा त्या पायवाटेला विरोध नाही. पण आम्ही मोठा पूल आमच्या सोसायटीला फार त्रासदायक ठरतो. सुसाट वेगाने इथं गाड्या येतात, पोरांना बाहेर उभा राहता येत नाही. उदाहरणार्थ शाळेचाच एखादा पोर उडवला तर शाळेला सुद्धा नुकसान होणार आहे त्याची. आम्हाला असं नाही नुकसान होतं, शाळेला सुद्धा 10 ते 5 मध्ये दिवसभर गाडीचं फार सतत फेऱ्या असतात. शाळेच्या पोरांना सुद्धा त्रास म्हणजे 11-12 वाजेपर्यंत. बाजूची लोक जे आहेत ती म्हणतात असं म्हणतायत किंवा आम्ही काय पाकिस्तानला राहत नाही, आम्ही बाजूलाच राहतोय. हा रस्ता शासकीय रस्ता आहे, तुम्ही जाणून बुजून आणताय. नाही, हा शासकीय रस्ता आहे. हा कशावरून आम्ही खरेदी केलेला प्लॉट आहे. आमच्या जागेमधून हा रोड ठेवला गेलेला आहे. आम्ही म्हणजे जागा घेतल्यानंतर हा इकडल्या निलुक्यानीमध्ये आमच्या मालकीचा रोड आहे. आम्ही म्हणजे शासनाचं होऊ शकत नाही ना. आम्ही सांगत होतो की हा आम्ही खरेदी केलेल्या प्लॉटमधून आमच्या सोयीसाठी आम्हाला त्याचा वापर करताय, आमच्या गाड्या लावताय, आमच्या मुलांना खेळताय, आमच्या मुलांना उभं राहताय, म्हणून हा रोड सोडलाय. आम्ही काही शासनासाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी रोड सोडला नाही. तरीही तुमची जर इच्छा होती किंवा शाळा आहे आमच्या शेजारी, शाळेची तर आमच्या मागणी नाही रोडची. शाळेनं अजूनही आम्हाला मागणी केलेली शाळेनं स्वतःहून आम्हाला मागणी केलेली नाही की तुम्ही हा रोड द्या म्हणून. पण तरीही आमच्या त्यांच्या सोयीसाठी म्हणून मुलांच्या बाबा लहान मुलांच्या सोयीसाठी आम्ही त्यांना पायवाट देतोय. मग पायवाट देतोय आमच्या इच्छेनुसार देतोय. मग तुम्ही पूल का टाकताय, आमच्या रस्त्याला का जोडताय? बाहेर गाड्या लावायला सुद्धा ग्रामपंचायतीने वास्तविक अशा प्रकारे जर खाजगी मालकीची असेल तर अशा प्रकारे हुकुमशाही करणं योग्य नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर शाळा असेल तर या शाळेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला यायला रस्ता द्यायला हवा. मात्र खाजगी जागेमधून जर सार्वजनिक व्यवस्था होत असेल तर पंचायतीनं अशा प्रकारे हुकुमशाही करणं योग्य नाही. प्रशासनाने नेमकं काय आहे, ही जागा कोणाची आहे, रस्ता खाजगी आहे का, यातनं योग्य मार्ग काढून ह्या दोन्ही लोकांना योग्य पद्धतीनं सहकार्य करणं गरजेचं आहे. वस्तुस्थिती आहे की समजून घेऊन त्यातनं मार्ग काढायला हवा. अशा प्रकारे जर कोण हुकुमशाही करत असेल तर तेही योग्य नाही. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विंगर टाइम्स.